उरणची आमदारकी ही शेकापची आहे, एकदा पराभव झाला म्हणून खचून जाऊ नका, उरणची आमदारकी पुन्हा खेचून आणण्यासाठी कामाला लागा, असा निर्वाणीचा सल्ला शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी उरण येथे दिला। शेतकरी कामगार पक्षाचे उरण मतदारसंघातील उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। परिवर्तनशील विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना विजयी करा, असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी जनतेला केलं। उरण मतदारसंघाच्या विकासासाठी आपला हक्काचा माणूस निवडून द्या, शिट्टी समोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी केले। या ठिकाणी ही उरणची जागा कोणाची आहे? किती वर्ष ही उरणची आमदारकी? दत्ता पाटील 30 वर्ष होते, मीनाक्षी पाटील 15 वर्ष होते, डीबी पाटील 35 वर्ष होते आणि विवेक पाटील 15 वर्ष होते। ही आमदारकी कोणाची आहे? आमची आमदारकी। एक चुकून आमचा एक पराभव झाला म्हणून तुम्ही आमदारकी काढता आमची? म्हणून ही गेलेली आमदारकी आपल्याला खेचून आणायची आहे। ही गेलेली आमदारकी मी गेली एक महिना सतत जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि अलिबाग मध्ये फिरतोय आणि म्हणून प्रीतम म्हात्रे बोलत होता, पण या चारही आमदारांना मी तयार करणार आहे। अलिबाग मध्ये चित्रलेखा पाटलांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। एका बैठकीला आणि एका मीटिंगला महिलांचा आणि तरुणांचा तुम्ही बघत असाल व्हॉट्सअपवर प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आणि या ठिकाणी एका जिद्दीने शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लढायचं आहे। आपलं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये या नगरीमध्ये माझ्या आयुष्याची सुरुवात माझे सहकारी द्यावायचे कमलाकर ठाकूर आणि मी 78च्या निवडणुकीमध्ये दत्ता पाटलांची सूत्र निवडणुकीची मी इथे घेतली होती। सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब, आदरणीय जनार्दन भगत साहेब, वाजेकर साहेब, शंकर शेठ पाटील साहेब, दत्तू शेठ पाटील साहेब यांना देखील अभिवादन करून मी आता खूप चर्चा याची झाली, थोडा ऍक्च्युअल परिस्थितीवर येतो आणि ते सुद्धा उरणच्या परिस्थितीवर येतो। पहिला विषय आज पहिल्यांदा कागद सोबत आणले, कारण एवढे विषय अडकळलेले उरणचे आहेत, त्यातले महत्वाचे 8-9 विषय मी आणलेले आहेत। ते तुमच्या पुढे सांगावं जेणेकरून उरणकरांना देखील कळेल की आपण कुठल्या स्थितीत राहतो। पहिला विषय स्वच्छ भारत अभियान राबवले जाते, परंतु उरणमध्ये बाबा एकदा लाव रे व्हिडिओ, तो एकदा दाखव। बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे। सर्वांना मिळणार काम, कोणतेही राहणार नाही, कोणी राहणार नाही बेकार, ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये 1.25 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं। 1.25 लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या समोर येऊन जाहीर तरी कराव्या, नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली ते लक्षात आलं का? ते सगळं मॅनिफेस्टो मध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात, फोटोग्राफर बघायला लागेल कोण येतात। 9वा विषय महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सगळी चर्चा फक्त पेपरवर। तुम्ही बघितलं यशस्वी शिंदेचं काय झालं, इथे 3 विषय झाले। यशस्वी शिंदेच्या वेळी या सगळ्या स्टेजवरच्या महिला भगिनी बऱ्याचशा समोर उरण मधल्या बसल्यात आणि पनवेल खालापूर सगळीकडून नवी मुंबईतून महिला आल्या यशस्वीसाठी, पण हे गृहस्थ तिथे पोलीस स्टेशनला साधे ऑफिसला येऊ शकले नाहीत। हे विषय त्यांच्या सगळ्या महिला तिथून निघाल्या पोलीस स्टेशनवरनं त्यांच्या ऑफिस खाली गरडा घातला
तर म्हणे राजकीय स्टंट आहे. आता महिलांना राजकीय स्टंट कधी लागतो का? एवढा मोठा विषय झालाय, त्या विषयाची त्यांना चिंता नाही. आणि आता एक विषय असाच घेतो की उरणमध्ये आता चिटफंड घोटाळा सगळ्यांना माहिती असेल, माहिती आहे का? कोण आहे तो? हा, बरोबर ना? मग आता त्याचा काय विषय? लावू का तो पण व्हिडिओ? जरा लाव बाबा तो पण. विचारलेला आहे की वस्तुस्थिती आहे, पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आम्ही दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी निवडणूक करण्यात आली आणि जवळपास 39 कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता, परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आता जी काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये 9 कोटीची कॅश आणि 10 कोटी बँक अकाउंटमध्ये, यासोबत जवळपास 1.5 कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्याच्या परत काही 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे अशी बरेच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा पनवेल तालुक्याचा भाग येतो, 35% उरणचा भाग येतो आणि खालापूरचा उरलेला भाग येतो, हे त्यांना काय माहिती आहे? आणि पनवेल उरण हे आम्ही किंवा खालापूर कधी वेगळं बघितलं नाही. आम्ही काम करताना पनवेल उरण खालापूर सेम केलं. अहो तुम्ही कधी पनवेलला येत नाही. प्रीतम म्हात्रेची 2 तालुके सांभाळण्याची ताकद आहे म्हणून तो या उरण तालुक्यामध्ये आलेला आहे. हे तुम्ही नुसतंच बोलू शकत नाही, काम करण्याची पद्धत असते. अहो आठवा त्या तुम्ही घारापुरीत गेलात का कधी? घारापुरीत आम्ही कोविडमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही आमचे मित्रमंडळी घेऊन गेलो. तिथे विचार केला नाही की आपल्या पक्षाचा शेका पक्षाचा एकही सदस्य नाही, असा विचार नाही केला. उरणच्या प्रत्येक उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीला प्रत्येक आम्ही ऑक्सिजनचे कॅन दिले. हे सांगायची वेळ नाहीये किंवा गरज नाहीये, परंतु ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही काम केलं. हे कुठलंही याचे आम्ही फोटोबाजी राजकारण तुमच्यासारखे करत नाही. तुम्ही कोणाकोणाचे मॅनिफेस्टोमध्ये फोटो टाकताय जरा बघा, ते ह्याच्यात कोणाकोणाचे फोटो आहेत, ते फोटो वापरले गेले नाही पाहिजे अशांचे देखील फोटो तुम्ही टाकून राजकारण करताय. या सगळ्या गोष्टींचा आता येत्या 20 तारखेला मतदान रूपी पनवेल उरण खालापूरची जनता तुम्हाला दाखवून देईल. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, येत्या 20 तारखेला तुम्ही 100% शिटी या निशाणी पुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा आणि ही विनंती करतो आणि इथे सांगतो. जय हिंद.